भगवान श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम का म्हणतात? ते फक्त राजा नव्हते, तर एक आदर्श माणूस होते. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्रीरामांचे गुण, त्यांचे जीवन आणि त्यांनी दिलेल्या काही शिकवणी, ज्या आजही आपल्या आयुष्याला दिशा देतात. आजच्या काळात सत्य, कर्तव्य, प्रामाणिकपणा हे शब्द फक्त ऐकायला मिळतात, पण खरंच हे गुण आपल्या जीवनात कसे आणायचे याचं हजारो वर्षांपूर्वीचं उत्तर श्रीरामांनी आपल्या जीवनातून दिलं आहे. रामनवमी हा सण भगवान श्रीरामांच्या जन्माचा उत्सव आहे. हा दिवस चांगल्या गोष्टींचा वाईटावर विजय दर्शवतो. पण श्रीराम इतके महान का मानले जातात याचे उत्तर तुम्हाला पुढे मिळणार आहे. भगवान विष्णूंचे 7वे अवतार मानले जाणारे श्रीराम यांचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या घरी झाला. त्यांचे संपूर्ण जीवन धर्म, सत्य आणि कर्तव्य याचं उत्तम उदाहरण आहे. श्रीरामांनी आपल्या वडिलांच्या वचनासाठी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. राजा होण्याची संधी असूनही त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. लक्ष्मणासोबतच त्यांचे नाते, प्रेम आणि त्यागाचं उदाहरण आहे. भाऊ म्हणून नेहमी त्यांनी साथ दिली. सीतेप्रती त्यांचं प्रेम आणि निष्ठा आजही आदर्श मानली जाते. त्याने प्रत्येक संकटात तिचे रक्षण केले. रामराज्य म्हणजे न्याय, शांतता आणि समृद्धीचं प्रतीक. प्रजेसाठी त्यांनी नेहमी योग्य निर्णय घेतले. श्रीरामाचे मुख्य गुण म्हणजे सत्य, कर्तव्यनिष्ठा, नम्रता आणि धैर्य. हे गुण असताना मर्यादा पुरुषोत्तम बनवतात. श्रीराम आपल्याला शिकवतात, जीवनात कितीही अडचणी आला तरी सत्य आणि धर्माचा मार्ग सोडू नका. पण एक प्रश्न आहे, आजच्या काळात आपण श्रीरामांसारखं जीवन जगू शकतो का? हो, पूर्णपणे नाही, पण थोडं थोडं नक्कीच. आपण सत्य बोललो, कर्तव्य पाळलं तर आपणही त्या मार्गावर चालू शकतो. श्रीरामांचा आदर्श आपल्याला चांगला माणूस बनवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.